कटाक्षपात्राय नमः। ओम गुरुसिद्धरामाय नमः। ओम रेवनसिद्धवक्तेष्टलिंगाय नमः। ओम गुरुसिद्धरामाय नमः। ओम त्रिनेत्रधारिणे सिद्धरामेश्वर महाराज की जय। ओम गर्भाष्टमे वत्साष्टमे त्रैष्टमे सिद्धवाष्टमे। सामूहिक रुद्रपठण झालेलं आहे। विविध प्रकारची पूजा करण्यात आलेली आहे। त्यामध्ये सर्व महिलांचा समावेश आहे आणि त्यामध्ये आपल्या सोलापूरमध्ये जेवढे महिला भजन मंडळ आहेत त्यांचाही समावेश झालेला आहे। तरी वेळेचा म्हणजे वेळाअभावी सर्व महिलांनी सकाळच्या टायमिंगमध्ये भरपूर महिलांनी समावेश घेतलेला आहे। त्यामुळे अशी आपले श्री सिद्ध रामेश्वरांची चरणी सरांची सेवा रुजू झालेली आहे। धन्यवाद। मी गुरुराज महेश हब्बू, वंश परंपरागत श्री सिद्धरामेश्वर मंदिर पुजारी आहे। आज सिद्धरामेश्वरांचे 837वे शिवयोग समाधी दिवस आहे। आजच्या दिवशी म्हणजे पाडव्यापासून 5व्या तिथीला पंचमी तिथीला सिद्धरामेश्वरांनी त्यांचे गुरु श्रीशैल मल्लिकार्जुनांच्या साक्षीने त्यांच्या आशीर्वादाने या स्थानावरती त्यांच्या कार्यमानात म्हणजे 101 वर्षाचे त्यांचा जो कार्यमान होता त्याच्यात दुसऱ्यांदा शिवयोग समाधी घेतली होती। पहिली समाधी त्यांनी वयाच्या 40व्या वर्षी असं 25 वर्षापर्यंत म्हणजे 65व्या वर्षापर्यंत समाधी घेऊन दुसरी शिवयोग समाधी त्यांनी वयाच्या 101व्या वर्षी घेतली होती। श्रीशैल मल्लिकार्जुनांना साक्षी ठेवून त्यांना गुरु मानून घेतलेली ती समाधी आहे। त्या निमित्ताने आज सिद्धरामेश्वर मंदिरात विविध कार्यक्रम होत असतात, ज्यात सकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत सिद्धरामेश्वरांच्या शिवयोग समाधीस रुद्राभिषेक, 108 नामावळी पठण व योग मज्जनाभिषेक व महाआरती असतो। त्यानंतर सिद्धरामेश्वरांच्या गादीस, गर्भमंदिरातील गादीस रुद्राभिषेक, शिवयोग, रुद्राभिषेक, 108 नामावळी व महाआरती असतो। या सगळ्यानंतर भक्तांना व सेवेकरींना सिद्धरामेश्वर मंदिरातच प्रसादाचा आयोजन असतो। त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता शिवयोग समाधीस पुन्हा दीपोत्सवाचा कार्यक्रम असतो। दीपोत्सवानंतर आज सोमवार निमित्त सिद्धरामेश्वरांच्या योग समाधीस व गर्भ मंदिरास पालखी प्रदक्षिणा करून पुन्हा एकदा गर्भ मंदिरात 10:30 ते 11:30 वाजेपर्यंत रुद्राभिषेक, महाआरती करून मंदिर रात्री 11:30 वाजता दर्शनासाठी बंद केला जातो।